पावसाळा सुरू झाला की प्रत्यक्षात नभांना देखील जिथं राहायला आवडतं, भल्या मोठ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगातील एका पठारावरचं एक ठिकाण, जिथं तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला स्वर्गीय अनुभव मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी हे जे वर्णन करतोय हे ठिकाण तुम्हाला व्हिडिओच्या टायटलमधून तर समजलं असेलच, पण इन डेप्थ आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणाची माहिती घेणार आहे. या ठिकाणाचं नाव आहे सडावाघापूर. पाटणच्या खोऱ्यात पडलेला मुसळधार पाऊस आणि त्या पावसाचं पाणी जेव्हा सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून पठारावरून जेव्हा खालच्या दिशेनं वाहत असतं आणि तेव्हाच अगदी मोठ्या वेगानं वाहणारा वारा त्याच पाण्याला वरती घेऊन येतो, तोच आहे आपला सडावाघापूरचा उलटा धबधबा. अगदी सातारच्या भाषेत बोलायचं झालं तर चला मी तुम्हाला घेऊन जातो सड्याला. तर वेळ न घालवता आपण व्हर्च्युअली जाऊयात सडावाघापूरला. साताऱ्याकडून जर का तुम्ही या धबधब्यासाठी येणार असाल तर तुमचा मार्ग असा असेल, तुम्हाला NH4 यायचं आहे साताऱ्यातून थेट नागठाण्यापर्यंत. नागठाण्यातून तुम्ही पुढं बोरगावमध्ये आल्यानंतर बोरगावातून तुम्हाला एक सासपडे फाटा लागेल. त्या सासपडे फाट्यातून थेट तुम्ही या तारळ्यापर्यंत, आणि तारळेमध्ये आल्यानंतर तारळे पाटण रोडला एकदा तुम्ही लागला की वाघरोशीचा घाट सुरू झाल्यानंतर तुम्ही थेट पोहोचाल सडावाघापूर या लोकेशनला. जर का कराडमधून किंवा कराडच्या दिशेने येणार असाल या धबधब्यासाठी तर तुमच्यासाठी 2 रूट आहेत. पहिला रूट तर आहे कराड तांबवे. तांब्यातून तुम्ही चरेगावला येऊ शकता आणि चरेगावमधून चाफळ मार्गे सडावाघापूरला येऊ शकता. नसेल तर दुसरा रूट असा आहे कराड उंब्रज चरेगाव. चरेगावमधून पुन्हा चाफळ आणि चाफळमधून थेट तुम्ही पोहोचू शकता सडावाघापूरला. वाटेत खूपच पाऊस लागला आणि पावसामुळं थांबावं लागलं थोडंसं. उंब्रज सोडलं, उंब्रजमधून चाफळ मार्गे मी निघालो, तुम्हाला सांगितलं होतं. चाफळमध्ये पण थोडं एक 5-10 मिनटं थांबलो. तिथून पुढं आता वाघजाई वाडी मार्गे आता पुढं आपण निघालो आहे. तर वाटेत थांबायचं कारण म्हणजे वाघजाई वाडी क्रॉस केल्यानंतर हे पाठीमागं तुम्ही बघू शकता माझ्या, हा संपूर्ण जे जलाशय आहे, हे जे संपूर्ण जलाशय आहे हे वाघजाई वाडीचं वाघजाई जलाशय म्हणून आहे. तर चारी बाजूनी डोंगर आणि माझ्या पाठीमागं जो डोंगर दिसतोय तुम्हाला, कदाचित आता कॅमेरा कॅप्चर करू नाही शकणार, पण तिथं धबधबा आहे. बट त्या धबधब्याचं पाणी या जलाशयात संपूर्ण येते. तर थांबावंसं वाटलं कारण हे जे व्ह्यूज आहेत वाटेमधले तर हे तुमच्यासोबत शेअर करावे वाटले, म्हणून एक छोटासा ब्रेक घेतला. आता आपण पुन्हा कंटिन्यू करूया. साताऱ्याला निसर्गाची संपत्ती भरभरून लाभलेली आहे आणि पावसाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा सातारा जिल्ह्यातले नजारे काही असे असतात. आज आपण आहे पाटण तालुक्यामध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे पाटणचं खोरं. तर आपण प्रत्यक्षात पाटणच्या खोऱ्यात आहे. मी आता दाढोली या गावातून थोडंसं पुढं आलो आहे. तर हे जे सगळे व्ह्यू आहेत हे पाठीमागं बघू शकता तुम्ही माझ्या. स्वर्गीय नजारा आहे. अगदी थोडंसं अंतर राहिलं आता पार करायचं. पाठीमागं नागमोळी वळणाचा रस्ता बघू शकताय. आपण हा संपूर्ण डोंगर चढून वरती आलो आहे आणि इथं आल्यानंतर वाऱ्याचा वेगसुद्धा वाढला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये वाऱ्याचा आवाजसुद्धा ऐकू येत असेल. तर खरोखर स्वर्ग प्रवेश केल्यासारखं वाटतंय. संपूर्ण परिसर बघू शकताय तुम्ही. पाऊस मोठ्या प्रमाणात झाला इकडं मागच्या आठवड्यात, त्यामुळं संपूर्ण डोंगरांनी निसर्गानं हिरवी चादर पसरलेली आहे.
चंद्रशेखर दादा आहेत, हे त्यांना घेऊन आलो होतो. दादांनी चहाची ऑफर केली, चहा पितो. आणि दादा साड्याचेच आहेत तुम्ही? हा साड्याचंच आहे. 5 वर्ष झालं आम्ही इथंच. दादा इथंच राहतात 5 वर्ष झाली. पाऊस काल रात्री खूप होता, आता पाऊस उघडला आहे, त्यामुळं क्लिअर व्ह्यू आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण आता एक्सप्लोर करायला सुरुवात करू. ही जी क्रेन ज्या साईडून येते तर हा संबंध रस्ता, हा सरळ डांबरी रोड आहे शेवटपर्यंत. तर इथून या डांबरी रोडपासून हा जो कच्चा रस्ता चालू होतो आहे, तर या रस्त्याहून सरळ आपल्याला जायचं आहे खालच्या साईडला आणि आपण पोहोचतो आहे उलट्या धबधब्यापर्यंत. ही पवनचक्की तुम्ही बघू शकता आणि हे तिचं सबस्टेशन आहे. तर हा स्पॉट तुम्ही लक्षात ठेवू शकता. इथून तुम्हाला आतल्या साईडला जायचं आहे. हे जे समोर आहे हे तिकीट घर आहे, तिकीट काउंटर. इथं आपण 20 रुपये देऊन तिकीट घेऊ शकता आणि धबधब्याच्या दिशेने जाऊ शकता. सह्याद्रीच्या अगदी टॉपवरती आपण आहे आणि टॉपवरती असल्यामुळे इथं पाऊस तर किती पडतोय मी तुम्हाला दाखवलंच व्हिडिओमध्ये. पण आता मी इन शॉर्ट तुम्हाला सांगतो की हा नेमका उलटा धबधबा, हा उलटा धबधबा म्हणून का प्रसिद्ध आहे आणि या धबधब्याचं पाणी उलट्या दिशेनं का वाहते हे मी आता या व्हिडिओमधून तुम्हाला सांगतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं की हा संपूर्ण भाग हा पठारी भाग आहे, सह्याद्रीचा टॉपचा हा एकदम एरिया आहे आणि इथं ढग हे कायमच वास्तव्यास असतात. आता मान्सून सुरू आहे त्यामुळं ढगांचा मुक्काम इथं मान्सून जोपर्यंत असणार आहे. तर जेव्हा इथं पाऊस पडतो तर हा पाऊस पडल्यानंतर हा जो पृष्ठभाग आहे त्याच्यावरती पाणी साठून राहतं. हे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल पाठीमागं जे पाणी साचलेलं दिसतंय, तर हे पाणी जे साठतं याला वारं मदत करतं आणि वाऱ्याच्या मदतीनं हे पाणी या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून खेळत खालच्या दिशेनं कोसळतं. पण जेव्हा पाणी ते खाली जातं तेव्हा खालून जो वारा वाहत असतो तोच वारा या पाण्याला पुन्हा वरच्या दिशेनं त्याला प्रवाह देतो आणि हा उलटा धबधबा तयार होतो. पाणी कसं नेमकं खाली चाललं आहे आणि तिथून रिव्हर्स कसं आहे क्लिअर व्ह्यूमध्ये आपण आता बघूयात. हे तुम्ही बघताय हे जे पाणी आहे हे पाणी आता जसं वारं वाहील तसं हे पाणी या पृष्ठभागावरून खालच्या दिशेने निघाले. खाली लोक थांबलेत तुम्ही बघताय. तर तिथूनच ॲक्च्युली उलटा धबधबा आपल्याला बघायला मिळतो. तर मंडळी, जेवढं मला पॉसिबल होतं तेवढं मी तुम्हाला वॉटरफॉल एक्सप्लोर करून दाखवला. तुम्ही जर का हा व्हिडिओ बघून हा वॉटरफॉल बघायला येणार असाल तर एक विनंती आहे माझी की आपल्याकडून निसर्गाची काळजी घेतली जाईल अशा गोष्टी तुम्ही करा. इथली बायोडायव्हर्सिटी आणि इथली इकोसिस्टीम या दोघांनाही आपल्यामुळं नुकसान होणार नाही याची काळजी मात्र अवश्य घ्या. जसं की प्लास्टिकचा वापर तुम्ही इथं अजिबात करू नका. जर काय तुम्ही पार्सल्स वगैरे काय घेऊन येत असाल तर त्याचा जो वेस्ट आहे तर तो तुम्ही पुन्हा कचरा कुंडीत तरी टाका, नसेल तर आपल्यासोबत घेऊन जाऊन त्याची विल्हेवाट लावा. बट इथं कचरा आणि घाण अजिबात करू नका. हा एक मला व्हिडिओमधून संदेश द्यायचा होता तुम्हाला. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट लोकेशन कोणतं एक्सप्लोर करू, तुम्हाला कुठलं लोकेशन बघायला आवडेल हे सुद्धा मला सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.